खणिवरी येथील सुसरी नदीवरील पुलाला 30 सप्टेंबरला मोठे भगदाड पडले होते। तर त्या पुलाला मोठे भगदाड पडल्यामुळे तेथे कामाला सुरुवात करण्यात आली आहे, पण काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। संथ गतीने सुरू असल्यामुळे तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, त्यामुळे वाहनं सावकाश चालवावी लागतात। ह्याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो। गेल्या आठवड्याभरापासून या पुलाचे काम सुरू आहे। अत्यंत कासवाच्या गतीने ह्या पुलाच्या संथ गतीने काम सुरू असल्यामुळे याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो। शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शासन या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे हे अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे। गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांना याचा फटका बसतो। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दररोज होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। तर या पुलाचे काम लवकरात लवकर तयार करून वाहतुकीसाठी सुरू करण्यात यावा अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे। तर मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या रस्त्याची अवस्था अक्षरशः दयनीय झाली आहे। एकीकडे सुसरी नदीच्या पुलावर भगदाड पडली आहे, तर दुसरीकडे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनधारकांना दररोज वाहतुकीचा सामना करावा लागत आहे। ह्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। आता काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे। ही धूळ सर्व वाहनधारकांच्या नाकातोंडामध्ये जात आहे, त्यांना ह्या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे। तर ह्या रस्त्याचे अर्धवट काम तसेच टाकलेले आहे, ते लवकरात लवकर काम करण्यात यावे, तसेच ब्रिजचे कामही सुरू करण्यात यावे अशी वाहनधारकांची मागणी आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, कासा।